जय श्री कृष्ण. मित्रांनो, आज आपण गीतेच्या सर्वात पवित्र आणि सर्वात गूढ प्रश्नावर येत आहोत, जो तुमच्या माझ्या जीवनाचा अंतिम उद्देश आहे. यद गत्वा न निवर्तन्ते तद धाम परमम ममः. अध्याय 15 श्लोक 6. याचा अर्थ काय? जिथे एकदा गेल्यावर परत यावे लागत नाही तेच माझे परमधाम आहे. परंतु मरणानंतर आपला आत्मा नक्की कुठे जातो? आणि श्रीकृष्ण म्हणतात त्या परमधाममध्ये असा काय आहे की तिथून परत येणेच नसतं? हाच आहे तुमच्या आत्म्याच्या भविष्याचा अत्यंत ज्वलंत आणि महत्त्वाचा विषय. परमधाम म्हणजे काय? तत्वज्ञान. परमधाम म्हणजे शरीर, इंद्रिय, मन आणि गुणांच्या मर्यादांच्या पलीकडे असलेले एक दिव्य आणि अखंड स्थान. कल्पना करा ते ठिकाण जिथे न जन्म आहे, न मृत्यू, न दुःख, न वेदना आणि न कोणतेही अज्ञान. ते म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं अविनाशी प्रकाशमय आणि ब्रह्मस्वरूप धाम. तिथे गेल्यावर आत्मा पहिल्यांदा खरं स्वातंत्र्य अनुभवतो आणि म्हणतो, आता मी घरी पोहोचलो. जिथे फक्त शुद्ध प्रकाश आणि निखळ आनंद आहे. आत्मा तिथे कसा पोहोचतो? हा आनंद आणि ही शाश्वत मुक्ती मिळवण्यासाठी काय करायचं? श्रीकृष्ण सांगतात, जो माझ्यावर अखंड प्रेम करतो, माझं स्मरण एक क्षणही थांबवत नाही, ज्याचं मन, शब्द आणि कर्म सर्व माझ्यात अर्पण आहे, तोच माझ्या परमधामाला येतो. याचा स्पष्ट अर्थ आहे, केवळ कर्मकांड नाही, केवळ ज्ञान नाही, तर निखळ भक्ती, समर्पण आणि आत्मज्ञान यांचा संगम म्हणजे मोक्षाचा अंतिम आणि सोपा मार्ग आहे. मृत्यूनंतर काय होतं? 1. आसुरी मार्ग. जर तुम्ही लोभ, मोह, राग, अहंकार यांच्या बंधनात राहिलात तर आत्मा पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात अडकतो. 2. भक्तीचा मार्ग. जर तुम्ही निस्वार्थ भक्ती आणि संपूर्ण समर्पण केले तर तुमचा आत्मा थेट कृष्णधामात प्रवेश करतो. हीच आहे खरी मोक्षस्थिती, परमगती. मोक्ष मिळतो फक्त प्रेमाने, फक्त भक्तीने. हा होता भाग 48, म्हणजे परमधामाचं तत्वज्ञान, आत्मा कुठे जातो. पुढच्या भागात जाणून घेऊ पुरुष, प्रकृती आणि आत्मतत्वाची अचूक व्याख्या. उद्या सकाळी 8 वाजता भेटूया, फक्त अमोघ चॅनेलवर. जय श्री कृष्ण.